अधिक मासाला सुरुवात झालेली आहे आणि अधिक मासामध्ये अनारशाचं विशेष असं महत्त्व आहे. 33 अनारशाचं वाण हे ब्राह्मणाला आणि जावयाला दिलं जातं. त्यामुळे जनरली सगळीकडेच अनारसे बनवले जातात. नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण रेशनच्या तांदळापासून साखर घालून अनारसे कसे बनवायचे तेही अजिबात न बिघडता अगदी परफेक्ट जाळीदार असे ते बघणार आहोत. तर ह्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात आधी इथे मी रेशनचा 3 ग्लास तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे. याला 3 दिवस मी भिजत घातलं होतं आणि दररोज न चुकता यातलं पाणी देखील आपण बदललेलं आहे. कारण तांदूळ भिजू घातल्यानंतर त्याचा आंबट वास येतो. तो वास येऊ नये म्हणून पाणी रोज बदलायचं आहे. आता 4थ्या दिवशी सकाळी मी हे तांदूळ असे उपसून चाळणीमध्ये ठेवलेत आणि सगळं पाणी निथळल्याच्या नंतर आपण एका सुती कपड्यावर याला सुकवून घेणार आहोत. हे तांदूळ उन्हामध्ये अजिबात सुकवायचे नाही आहेत किंवा फॅनचा वापर देखील आपल्याला इथे करायचा नाही आहे. तांदूळ छान असं सुकून घेतल्यानंतर यातलं मॉइश्चर निघलं पाहिजे, ओलावा पूर्णपणे गेला पाहिजे एवढाच तांदूळ आपल्याला सुकवायचा आहे. खूप जास्त हा वाळवायचा नाही आहे, कारण तांदूळ जास्त कोरडा झाला तर अनारशाचा गोळा आणि अनारसे दोन्हीही बिघडू शकतात. त्यामुळे हा आंबट ओला असतानाच आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आहे. तर आता तुम्ही बघू शकता साधारणपणे 1-1.5 पावणे 2 तासानंतर हा तांदूळ मी काढून घेतलेला आहे. तसंही वातावरणामध्ये सध्या खूप गरमी असल्यामुळे तांदूळ खूप लवकर सुकला जातो. तर यातलं मॉइश्चर पूर्णपणे निघून गेलं आहे. आंबट ओला असा हा तांदूळ राहिलेला आहे. आता याला परत चाळणीमध्ये काढून घेतलं आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये घालून आपण याला बारीक दळून घेणार आहोत. शक्य तितकं बारीक दळून घेतलेलं आहे आणि बारीक दळून घेतल्याच्या नंतर याला मैद्याच्या चाळणीने मी चाळून घेतलेला आहे. चाळतानाचा व्हिडिओ दाखवला नाही, कारण हा व्हिडिओ खूप जास्त लेंदी झाला असता. तर ह्याच पद्धतीने मी सगळे तांदूळ मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे. इथे मी मोठ्या जारचा वापर केलेला आहे. तुम्ही छोटा जार देखील घेऊ शकता. आता हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि ही पिठी साखर आहे. तर साधारणपणे मी 1 ग्लास साखर इथे घेतलेली आहे. आता साखरेचं प्रमाण कसं करायचं, तर जे पीठ आहे याचे आपण समान 3 भाग करून घेणार आहोत किंवा तुम्ही पर्टिक्युलर एखाद्या भांड्याच्या साईजने हे पीठ मोजून घेऊ शकता. आणि साधारणपणे जर हे 3 वाट्या पीठ असेल तर आपल्याला 1 वाटी साखर घालायची आहे. तर हे फक्त एक उदाहरण दिलेलं आहे. तर इथे मी पिठाचे 3 भाग करून घेतलेला आहे आणि पिठाच्या एका भागा एवढी साखर आपण यामध्ये ॲड करून घेतलेली आहे. आता साखर आणि पीठ एकत्र करून आपण याचा गोळा बनवून घेणार आहोत. तर हे अतिशय परफेक्ट प्रमाण आहे. किंवा अजून एक सोपी ट्रिक आणि माझं एक ऑब्झर्वेशन आहे, आपण ज्या ग्लासनी तांदूळ घेतलेले आहे त्याच ग्लासनी तेवढा ग्लास गच्च भरून साखर मिक्सरला फिरवायची आणि ती साखर यामध्ये ॲड करायची. अतिशय अचूक प्रमाण आहे, कारण मी त्याच पद्धतीने हे प्रमाण सेट केलेलं आहे. पण एक जुनी माझ्या आईची पद्धत आहे की 3 भाग करून घ्यायचे आणि 1 भाग जेवढा असेल तेवढी साखर यामध्ये घालायची आहे. तर ह्या दोन्ही ट्रिक देखील तुम्ही वापरू शकता. आता हे छान असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. पीठ अजिबात कोरडं झालेलं नाही आहे. दुधाचा हात न लावता देखील छान असं बाइंडिंग आलं आहे. आता याचे असे गोळे बनवून मी एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवणार आहे. तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये देखील ठेवू शकता, काहीच हरकत नाही आहे. आणि हे पीठ छान असं 2 ते 3 दिवस आपण मुरवून घेणार आहोत, ज्यामुळे अनारसे अगदी मस्त खुसखुशीत आणि जाळीदार होतील. तर ह्याच पद्धतीने सगळे गोळे आता आपण बनवून घेणार आहोत. हा अनारशाचा गोळा 3 ते 4 महिने आरामात टिकतो, अजिबात खराब होत नाही. तर मैत्रिणींनो, ह्या अधिक मासामध्ये ह्या पद्धतीने अनारसे तुम्ही नक्की बनवून बघा. अगदी नवशिके देखील सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे. तर सगळे गोळे आता बनवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता साधारणपणे 5 ते 6 गोळे इथे बनवून तयार झालेले आहेत. आता याला डब्यात घालून ठेवायचं आणि 3 दिवसानंतर यातला आता आपण एक गोळा घेतला आहे तो असा फोडायचा. किंचितचं दूध यामध्ये ॲड करायचं
आणि याला छान असं मळून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता फक्त 1 चमचा दूध आपण यामध्ये ॲड केलं आहे। हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचं। दूध एकदम घालायचं नाही, ह्यामुळे काय होतं अनारशाचा गोळा पातळ होऊ शकतो। त्यामुळे दुधाचं प्रमाण अगदी हळूहळू यामध्ये ॲड करायचं आहे। तर 1 चमचा दुधामध्येच हा गोळा अगदी परफेक्ट असा बनून तयार झालेला आहे। आणि आता खसखसीच्या साहाय्याने आपण हे अनारसे व्यवस्थित थापून घेणार आहोत, म्हणजेच बनवून घेणार आहोत। तर आता छोटासा गोळा घ्यायचा, ह्याला हातावर असं गोल गोल मऊ करून घ्यायचं आहे। गोळा जेवढा मऊ होईल अनारसा तेवढा छान थापला जातो। आता थापायची पद्धत देखील बघू शकता, खूप सोपी ट्रिक आहे। पहिल्यांदा हातावर असा थापून घ्यायचा, 3 बोटाच्या साहाय्याने अशा पद्धतीने अनारसा हा बनवून घ्यायचा आहे। खूप सोपी पद्धत आहे। तर ह्याच पद्धतीने आपण बाकीचे अनारसे देखील बनवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीने आणि सहजतेने हा अनारसा इथे बनवून तयार झालेला आहे। आता अजून एक गोळा घ्यायचा, हातावर असं मऊ करायचं, थोडंसं थापून घ्यायचं आणि आता परत खसखस लावायची आणि अनारसा बनवून तयार झाला आहे। पीठ जर हाताला थोडंसं चिकट वाटत असेल तर तेलाचा किंवा तुपाचा हात तुम्ही लावून घेऊ शकता। छान पातळसर गोलाकार असे अनारसे आपण इथे बनवलेले आहेत। दिसायला जेवढे सुंदर दिसत आहेत, खायला देखील तेवढेच भन्नाट असे झालेले आहेत। तर मैत्रिणींनो, जावयाला किंवा ब्राह्मणाला देण्यासाठी अनारसे नक्की बनवा। आता परत एकदा एक अनारसा अजून बनवून घेणार आहोत। दुसरीकडे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तुम्ही तेल किंवा तूप अगदी कशाचाही वापर तळण्यासाठी करू शकता। आणि रेशनच्या तांदळापासून जर अनारसे बनवले तर छान अगदी मस्त जाळीदार असे खरपूस असे अनारसे होतात, खूप जास्त कडक वगैरे होत नाही। आता तेल छान गरम झालं आहे, ह्या पद्धतीने अनारसा असा तेलात सोडायचा आणि ह्या फोकच्या किंवा एका झाऱ्याच्या साहाय्याने असं तेल त्यावर सोडायचं। ह्यामुळे काय होतं अनारशाला अगदी छान अशी जाळी पडते। तर तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार असे अनारसे आपले होत आहे। तर आता इथे मी झाऱ्याचा वापर केला आहे। झाऱ्याने असं तेल अनारशावर सोडत राहायचं आहे। ही अनारसे तळण्याची अतिशय परफेक्ट अशी पद्धत आहे। दुसरी कुठलीही पद्धत तुम्हाला वापरण्याची काहीही गरज नाही आहे। इथे मी स्टीलची कढई वापरली आहे, तुम्ही पितळेची ॲल्युमिनियमची कढई देखील वापरू शकता, काहीच हरकत नाही, फक्त थोडीशी जाड बेसची कढई हवी आहे। आता बघा अनारशाचा कलर मस्त बदलला आहे, छान सोनेरी रंगावर येईपर्यंत अनारसे तळून घ्यायचे। हलकंसं प्रेस करायचं म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जायला मदत होते आणि त्यानंतर हे एका स्टीलच्या चाळणीमध्ये निथळायला ठेवायचं, म्हणजे एक्स्ट्राचं तेल किंवा तूप असेल तर निघून जायला मदत होते। आता ह्याच पद्धतीने दुसरा अनारसा देखील कढईमध्ये आपण टाकून घेतला आहे आणि हा देखील मी तुम्हाला तळून दाखवते आहे। तर छान मस्त जाळीदार अनारसे इथे बनवून तयार होत आहेत। मैत्रिणींनो, तुम्ही देखील अधिक मास स्पेशल अनारसाची रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि आधी सांगितल्याप्रमाणे माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। ह्यामुळे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। तर बघू शकता छान जाळीदार अनारसा किती सुंदर दिसतोय ते। ह्याच पद्धतीने सगळे अनारसे बनवून तयार झालेले आहेत। मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा। भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।